हॅलो गाईज, मी तुमची होस्ट योगिता तुम्हा सर्वांचं योगिताज स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आज आपण माय इंग्लिश बुक 7 म्हणजे इयत्ता 7वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील 1.4 याची प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. आपण मार्जिन क्वेश्चनपासून इंग्लिश वर्कशॉपपर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरं पाहूया. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओ. 1.4 जर्नी टू द वेस्ट. पेज नंबर 18 पासून आपल्याला क्वेश्चन्स मिळालेले आहेत. डिस्कस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस. बट वेस्ट इज अ रिलेटिव्ह टर्म. आपल्याला वाक्याचा अर्थ समजावून सांगायचा आहे. इट इज यूज ॲज पर थिंग, कंट्री ऑर पर्सन. वेस्ट हा रिलेटिव्ह टर्म आहे म्हणजे काय? तर रिलेटिव्ह टर्म म्हणजे प्रत्येक व्यक्तीप्रमाणे, प्रत्येक गोष्टीप्रमाणे वेस्ट हा शब्द बदलणार आहे. अ थिंग विच इज लाय ऑन वेस्ट साईड. एखाद्या गोष्टीच्या पश्चिमेला जी गोष्ट असेल, इट इंडिकेट्स प्लेस, म्हणून त्यांनी शब्द म्हटलेला आहे. बट वेस्ट इज अ रिलेटिव्ह टर्म. जशी वस्तू असेल तसा त्याचा वेस्ट काय असेल, वेस्टची साईड काय असेल, वेस्ट साईडला काय असेल हे ठरेल. युआन शुआंग अंडरटूक द लॉंग अँड डिफिकल्ट जर्नी टू फॉलो हिज ड्रीम. म्हणजे काय? युआन शुआंग ट्रॅव्हल अ लॉट फॉर कम्प्लिटेड हिज ड्रीम विच इज नॉट इझी. युआन शुआंगनी एवढी मोठी जर्नी का केली? तर त्याचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी ही जर्नी, हा प्रवास केलेला आहे. गेस द मीनिंग ऑफ हॉर्सबॅक. हॉर्सबॅक स्वार झालेला. धडा शिकताना मी तुम्हाला म्हणाली होती की एकतर चालत जायचं किंवा एखाद्या ॲनिमलच्या पाठीवरती बसून जायचं. म्हणजे जसं हॉर्स आहे किंवा डॉंकी आहे, अशांच्या पाठीवरती बसून प्रवास करायचं. तर त्या हॉर्सबॅकला इथे स्वार झालेला. मग तो हॉर्स मिळाला असेल, डॉंकी मिळाला असेल, एखादी म्यूल असेल, तरीसुद्धा आपण काय म्हणणार? हॉर्सबॅक. म्हणजे कशावरती तरी स्वार होऊन तो पुढे गेला. स्नो क्लॅड, बर्फाच्छादित. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट वॉज युआन शुआंग्स ड्रीम. त्याचं स्वप्न काय होतं? युआन शुआंग्स ड्रीम वॉज टेकिंग बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. पेज नंबर 18वरचे क्वेश्चन संपलेले आहेत. तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मग आपण पेज नंबर 19वरचे क्वेश्चन पाहूया. पेज नंबर 19 क्वेश्चनचे आन्सर सांगते. लिसन अँड आन्सर. वाय डिड पीपल थिंक दॅट गॉड्स अँड सुपरनॅचरल पॉवर्स हॅड हेल्प युआन शुआंग. लोकांना असं का वाटतं की देवाने किंवा अलौकिक शक्तीने त्याला या प्रवासामध्ये मदत केली आहे? बिकॉज युआन शुआंग वॉज ट्रॅव्हल फॉर 17 years. 17 वर्ष त्यांनी प्रवास केला. ही ट्रॅव्हल अक्रॉस डेझर्ट, माउंटेन रेंज, स्नो क्लॅड रिजन, सिल्क रोड. तो कुठून कुठून गेला? तर वाळवंटातून, पर्वतांमधून, बर्फाच्छादित भागातून, सिल्क रोडमधून गेला. सिल्क रोडमध्ये त्यावेळेला, सिल्क रोडवरती त्यावेळेला खूप चोर दरोडेखोर असायचे. ही ट्रॅव्हल मेनी पार्ट्स ऑफ इंडिया. त्याचबरोबर तो भारतामधल्या अनेक भागांमध्ये गेला. द वे बॅक होम वॉज ऑल्सो इक्वली डिफिकल्ट. आणि तो परत जेव्हा आला त्यावेळेला तो रस्तासुद्धा तसाच खडतर होता, कारण त्याच रस्त्याने तो परत आला असेल, म्हणजे तो सुद्धा तेवढाच खडतर होता. व्हॉट इज द नॉवेल अबाउट. द नॉवेल इज अबाउट युआन शुआंग अँड हिज फेमस पिलग्रिमेज. ही जी कादंबरी आहे ती युआन शुआंग आणि त्याच्या प्रसिद्ध अशा यात्रेची आहे. कॅन यू थिंक ऑफ अदर पेअर्स ऑफ वर्ड्स स्टार्टिंग विथ फोक. जसं आपल्याला आल्या होत्या फोक स्टोरीज तयार झाल्या, लोककथा तयार झाल्या, तसे आणखीन काही शब्द आहेत का? तर फोक टेल्स म्हणजे त्याचा पण अर्थ जवळजवळ सारखाच. लोककथा, फोक डान्स, लोकनृत्य, फोक आर्ट, लोककला, फोक सॉन्ग, गाणी. आता पुढचे प्रश्न आहेत.
पेज नंबर 20वरती. तुम्ही तोपर्यंत याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मी पेज नंबर 20वरती काय क्वेश्चन आहे तो वाचून दाखवते. लिसन अँड आन्सर. वाय द 3 कॅरेक्टर्स ॲग्री टू हेल्प युआन शुआंग. ती जे 3 कॅरेक्टर्स आहेत, 3 पात्र आहेत, ते युआन शुआंगला मदत करायला का तयार होते? बिकॉज दे यूज देअर पॉवर फॉर गुड वर्क दॅन गॉड मे टेक बॅक देम इन द हेवन. त्यांना काय वाटलं की जर का त्यांनी त्यांच्या शक्तीचा वापर चांगल्या कामासाठी केला तर त्यांना देव पुन्हा परत स्वर्गात घेईल. हू इज द मोस्ट पॉवरफुल अमंग द 3 डिसिपल्स. या 3 शिष्यांमध्ये सर्वात जास्त शक्तिवान कोण होतं? सुन वुकॉंग और मंकी किंग इज द मोस्ट पॉवरफुल अमंग द 3 डिसिपल्स. त्या 3 डिसिपल्समध्ये, त्या 3 शिष्यांमध्ये सर्वात जास्त शक्तिवान हा सुन वुकॉंग होता. पुढचा प्रश्न आहे पेज नंबर 21वरती. तो आहे राईट अदर एक्सप्रेशन्स लाईक हॅपी रीडिंग. हॅपी रीडिंगसारखे आणखी काही शब्द आहेत का? तर हॅपी जर्नी, हॅपी बर्थडे, हॅपी विमेन्स डे, हॅपी मदर्स डे, हॅपी चिल्ड्रन्स डे, हॅपी फादर्स डे, हॅपी फ्रेंडशिप डे, अशा प्रकारचे शब्दप्रयोग आपण करत असतो. तुम्ही ह्याचीसुद्धा तोपर्यंत स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपण इंग्लिश वर्कशॉपकडे वळूया. पहिला क्वेश्चन आहे लिस्ट ऑल द पर्सन्स अँड कॅरेक्टर्स मेन्शन इन द स्टोरी. विच ऑफ देम आर रिअल, विच आर इमॅजिनरी. तर फर्स्ट क्वेश्चनचं आपण आधी उत्तर देऊया आणि मग सेकंड क्वेश्चन जे आहे, सेकंड आणि थर्ड क्वेश्चन त्याचं उत्तर देऊया. आपण पहिले कॅरेक्टर्स बघूया कोणकोणते आहेत किंवा पर्सन्स किंवा कॅरेक्टर्स. युआन शुआंग, सुन वुकॉंग और मंकी किंग, झू बाजी और पिक्सी, शाओ जिंग और सँड प्रिस्ट, गुनियन जिएटी ही सुद्धा एक कॅरेक्टर आहे. त्याच्यानंतर विचारले विच ऑफ देम आर रिअल. युआन शुआंग इज रिअल, कारण आपण हिस्ट्रीमध्ये सुद्धा युआन शुआंगचं नाव वाचलेलं आहे. विच आर इमॅजिनरी. मंकी किंग, पिक्सी, सँड प्रिस्ट, गुनियन जिएटी आर इमॅजिनरी. पिक्सीचा पी कॅपिटल आहे. आता सेकंड क्वेश्चन आपण पाहूया. से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर राईट ऑर रॉंग. मी तुम्हाला इथे फक्त प्रश्नांची उत्तरं लिहिलेली आहेत. मी वाचते वाक्य तुम्हाला समजावून सांगते, मग रॉंग आहे की राईट आहे ते आपण पाहूया. द नॉवेल जर्नी टू द वेस्ट इज अबाउट अ जर्नी टू वेस्टर्न कंट्रीज लाईक इंग्लंड अँड अमेरिका. जर्नी टू द वेस्ट या गोष्टीमध्ये आपल्याला इंग्लंड अमेरिकेमध्ये झालेल्या प्रवासाबद्दल माहिती दिलेली आहे. रॉंग. In the days of Yuan Shang, traveling from China to India was not an easy task. युआन शांगच्या वेळेला चायनामधून भारतामध्ये प्रवास करणं ही सोपी गोष्ट नव्हती. राईट. युआन शांग्स वे बॅक होम वॉज रिलेटिव्हली इझी. युआन शांग परत जेव्हा घरी गेला, त्याच्या चायनामध्ये गेला, तेव्हा त्याला जास्त खडतर प्रवास करावा लागला नाही. सॉरी, हे चौथं वाक्य होतं. युआन शांग ट्रॅव्हल टू मेनी पार्ट्स ऑफ इंडिया. युआन शांगने भारतामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी त्यांनी प्रवास केला. राईट. युआन शांग्स वे बॅक होम वॉज रिलेटिव्हली इझी. युआन शांग जेव्हा घरी परत गेला चायनाला, तेव्हा त्या मानाने तो प्रवास जास्त खडतर नव्हता. रॉंग आहे, तो सुद्धा तेवढाच खडतर प्रवास होता. गॉड्स इन सुपरनॅचरल पॉवर्स हॅड हेल्प युआन शांग इन हिज क्वेस्ट. युआन शांगच्या शोधामध्ये देवाने आणि अलौकिक शक्तीने त्याची मदत केली होती. वाक्य आलेले आपल्या पुस्तकामध्ये. राईट आहे. द 3 डिसिपल्स ऑफ युआन शांग वर 3 सेंट्स. युआन शांगचे जे शिष्य होते ते 3सुद्धा संत होते.
रॉंग. ते म्हणालेत आपल्याला आधीच की दे आर नॉट सेन्स. द 3 डिसिपल्स हॅव सुपरनॅचरल पॉवर्स. तिन्ही शिष्यांकडे अलौकिक शक्ती होती. राईट. पुढचा क्वेश्चन आहे, राईट एनी 5 फीचर्स ऑफ सुन वूकॉंग्स कॅरेक्टर दॅट यू लाईक बेस्ट. आता त्यांनी आपल्याला इथे चित्र दिलेलं आहे, म्हणजे मध्ये एक गोळा काढलेला आहे आणि मग 1 2 3 4 5 असे गोळे काढलेले आहेत. मी तुम्हाला ते वाक्य अशी सरळ लिहून दिलेली आहेत. तुम्ही या गोळ्यांमध्ये किंवा असं काहीतरी अरेंज करून आणि मग त्याला गोलाकार देऊन मग ते जॉईंट करून टाका. तुम्हाला अशा प्रकारेच लिहायची प्रॅक्टिस करायची आहे, कारण नंतर जेव्हा क्वेश्चन्स येणार 10वीमध्ये सुद्धा, तेव्हा जर का तुम्हाला चित्र काढलेलं आहे तर तसं त्या चित्रांमध्येच तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. सुन वूकॉंग त्यांनी पहिलं उत्तर आपल्याला दिलेलं आहे, कॅन वॉक थ्रू फायर. मग मी म्हटलं कॅन ट्रॅव्हल अंडर वॉटर, कॅन फ्लाय. सुन वूकॉंग इज ब्रेव अँड इंटेलिजंट. सुन वूकॉंग कॅन पॉइंट ॲट अ लॉग अँड ओपन इट. चला, ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. मग आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक आहे 4. प्रश्न क्रमांक 4 कसा आहे, रीड. ॲज बिग ॲज अ पिलर, ॲज टायनी ॲज अ निडल. हे काय आहेत? हे आहेत वाक्प्रचार. माणसांच्या बाबतीमध्ये एखादी गोष्ट खूप मोठी आहे सांगण्यासाठी, थिंग्सच्या बाबतीमध्ये हे वाक्प्रचार आपण वापरतो. नाव राईट मोर सच फ्रेजेस यूजिंग युअर इमॅजिनेशन. तुम्हाला माहिती असलेले किंवा तुम्ही वापरत असणार किंवा तुम्ही विचार करा आणि लिहा म्हणून सांगितलेलं आहे. ॲज बिग ॲज बस, बससारखी मोठी गोष्ट. ॲज बिग ॲज ॲन एलिफंट. आता इथे तुम्हाला अ बस म्हटलं आहे, ॲन एलिफंट म्हटलेलं आहे, म्हणजे तुम्हाला आर्टिकल्स व्यवस्थित वापरायचे आहेत. ॲज टायनी ॲज अ माऊस, ॲज टायनी ॲज ॲन ॲंट. ॲज हार्ड ॲज अ रॉक, ॲज हार्ड ॲज नेल्स. आता जसं आपण प्लुरल सिंग्युलर वापरतो तेव्हा अ म्हणतो, पण प्लुरल वापरतो तेव्हा अ म्हणणार नाही आहेत. मग काय म्हणू, ॲज हार्ड ॲज नेल्स. ॲज सॉफ्ट ॲज सिल्क, ॲज सॉफ्ट ॲज अ क्लाउड, ॲज सॉफ्ट ॲज अ पिलो. ॲज स्वीट ॲज अ सॉंग, ॲज शार्प ॲज अ नाईफ, ॲज शार्प ॲज अ नीडल, ॲज शार्प ॲज ॲन एक्स. पुढचा क्वेश्चन आहे, यू नो दॅट मेनी टाइम्स अ लेटर और अ ग्रुप ऑफ लेटर्स ॲज ॲडेड बिफोर ऑर आफ्टर अ वर्ड टू मेक न्यू वर्ड्स. तुम्हाला माहिती असेल कधीकधी शब्दांच्या पुढे किंवा पाठीमागे आपण शब्द लावतो आणि नवीन शब्द तयार होतो. अ लेटर, अ ग्रुप ऑफ लेटर्स दॅट इज ॲडेड बिफोर अ वर्ड इज कॉल्ड अ प्रिफिक्स. आपण ज्या शब्द किंवा ग्रुप ऑफ लेटर्स, शब्दांचा समूह ज्या शब्दाच्या पुढे लावतो तेव्हा त्याला आपण प्रिफिक्स असं म्हणतो. अ लेटर, ग्रुप ऑफ लेटर्स दॅट इज ॲडेड आफ्टर अ वर्ड इज कॉल्ड अ सफिक्स. आपण ज्या शब्द किंवा शब्दांचा समूह एखाद्या शब्दाच्या पाठीमागे लावतो तेव्हा त्याला आपण सफिक्स असं म्हणतो. द वर्ड टू विच अ प्रिफिक्स और सफिक्स इज ॲडेड इज कॉल्ड अ रूट और रूट वर्ड. आपण ज्या शब्दाला सफिक्स किंवा प्रिफिक्स लावतो त्याला आपण रूट किंवा रूट वर्ड असं म्हणतो. लेट अस लुक ॲट सम एक्झाम्पल्स ऑफ रूट्स, प्रिफिक्सेस अँड सफिक्सेस. जसं आपण म्हणालो की रूट वर्ड काय घेतला आहे, मी सेफ घेतला, मग मी त्याला प्रिफिक्स लावलं अन, शब्द तयार झाला अनसेफ. मग मी त्याला सफिक्स लावलं, शब्द तयार झाला माझ्याकडे सेफ्टी. रूट वर्ड मला मिळाला इम्पॉर्टंट, मी त्याला प्रिफिक्स लावलं अनइम्पॉर्टंट, मी त्याला सफिक्स लावलं इम्पॉर्टन्स. 6वा क्वेश्चन आहे, गेस द मीनिंग ऑफ अनफॅमिलियर.
अपरिचित, अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय. नाव राईट द अपोजिट ऑफ द फॉलोइंग. आता आपल्याला ह्या शब्दांचे अपोजिट वर्ड लिहायला सांगितलेले आहेत. अनसेफ, सेफ, अनइम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट, अनइंटरेस्टिंग, इंटरेस्टिंग, अननोन, नोन, अनकाइंड, काइंड, अनइंटेलिजंट, इंटेलिजंट. म्हणजे तुम्हाला कळेल की जेव्हा एखाद्या शब्दाचा आपल्याला अपोजिट वर्ड लिहायचा आहे तर त्यावेळेला आपण त्याचा जो प्रिफिक्स आहे तो काढून टाकला तर आपल्याला मूळ शब्द मिळू शकेल किंवा त्याचा अपोजिट वर्ड तयार होऊ शकेल. किंवा एखाद्या शब्दाला आपण अन हा शब्द लावला किंवा इन हा शब्द लावला, इम हा शब्द लावला की त्याचा अपोजिट वर्ड तयार होतो, हे आपल्या लक्षात आलं असेल. आता हा व्हिडिओ इथे संपवत आहे. तर लवकरच आपण नवीन भागात नवीन चॅप्टर सकट भेटूया. चलो टिल देन बाय. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.